आज पिझ्झा कमी का गेले माहित आहे का? 250 दिवसामध्ये 30,000 पिझ्झा सेलिंग चॅलेंजचा चौथा दिवस आहे. तर जय शिवराय मित्रांनो, मी तयार झालो आणि दुकानाकडे जात असताना बेकरीवरून पिझ्झा बेस वगैरे घेतलं आणि सेकंड ब्रांचला आलो. सेकंड ब्रांचला आल्यानंतर इकडे बेस वगैरे काढून घेतलं व त्यानंतर आमचा प्रेम इकडे मंचुरियन साठी गोबी काढत होता. मग इकडली साफसफाई वगैरे झाली होती, टेबल खुर्च्या लावायचे होते. पहिल्या ब्रांच साठी मटेरियल काय काय लागते ते सर्व मटेरियल घेऊन पहिल्या ब्रांचवर पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर शटर वगैरे उघडून घेतलो. थोड्या वेळाने रामदास आला. रामदास आल्यानंतर रामदासला वरचं सेटअप करायला सांगितलं. मग मी अंडरग्राऊंडची साफसफाई वगैरे करून घेतलो व त्यानंतर रामदासला अंडरग्राऊंड मध्ये एका दीदीचं ऑर्डर आलं. एक फ्रेंच फ्राईज, एक कोल्ड कॉफी आणि एक व्हेज चीज पिझ्झा स्मॉल. हे ऑर्डर खायचं होतं. हे ऑर्डर सर्व रेडी झाल्यानंतर रामदासने कस्टमरला खायला दिला. त्या दीदीने आणखीन एक कोल्ड कॉफी तयार करायला सांगितले, कारण की त्या दीदीला कोल्ड कॉफी आवडली होती. कोल्ड कॉफी तयार झाल्यानंतर रामदास देऊन टाकला. इथे तुम्ही म्हणसाल कस्टमरला का घेतलं नाही, तर कधी कधी मी व्हिडिओ घेत असताना कस्टमर नको म्हणते म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही. कारण की आजकाल कोणी व्हिडिओ व्हिडिओ फॅमिली प्रॉब्लेम मुळे कोणी सोशल मीडियावर येत नाही आणि कोणी आजकाल लाजत आहे मित्रांनो. म्हणून मी माझ्या ब्लॉग मध्ये फेस घेतला नाही. जर कस्टमरने म्हणला तर मी फेस घेत आहे. व त्यानंतर ह्या कस्टमरला एक व्हेज बर्गर, फ्राईड मोज आणि एक फ्रेंच फ्राईज ऑर्डर दिलो. व त्यानंतर आमच्याकडे आणखीन एक कस्टमर आले होते. हे जिमचे ट्रेनरच आहेत मित्रांनो, पण त्यांनी डाईट साठी एक पनीर पिझ्झा सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर भैयाला देऊन टाकलो व त्यानंतर ह्या कस्टमरचा एक व्हेज चीज पिझ्झा मीडियम ऑर्डर होतं. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर या भैयाने तर 3 पिझ्झा सांगितले होते. रामदास लगेच टॉपिंग करून पिझ्झा ओव्हन मध्ये बेक झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकला. मग मी फ्रेश होऊन वरती आलो. वरती आल्यानंतर अंडरग्राऊंडला एका कस्टमरचा ऑर्डर घेतलो. त्या सरांनी मला एक व्हेज ग्रिल सँडविच सांगितले. मग त्यानंतर सरांनी मला स्पेशल काय आहे असं सांगितले. मग मी सरांना सजेशन केले की पवार स्पेशल पिझ्झा घ्या सर, 1 नंबर आहे. सरांनी हो द्या बोलले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी स्टॉलचे लाईट वगैरे लावून घेतलो व त्यानंतर वस्तादला 2 पिझ्झा ऑर्डर आले होते. मग रामदासने पिझ्झा रेडी करून कस्टमरला देऊन टाकला. मग काय अचानक वारं सुटलं आणि लाईट गेली आणि त्याच वाऱ्यामध्ये एका कस्टमरने पिझ्झा सांगितले होते. मग ओव्हन तर गरम होतं. मग रामदासने लवकर टॉपिंग करून पिझ्झा ओव्हन मध्ये बेकिंग करायला टाकला, कारण की ओव्हन मित्रांनो लाईट गेल्यानंतर 10-15 मिनिट गरम असतो. आज खरं टग होता. काल 80 पिझ्झा होते, आज फक्त 60 झाले. पण प्रॉब्लेम माझ्याकडून नाही होता. आज वारं खूप जोरात होता आणि पीक टाइमला 2-3 तास लाईट गेली. लाईट शिवाय पिझ्झा बनवता येत नाही. ऑर्डर समोर होते पण देण्यात नाही आले. थोडं वाईट वाटलं, पण हे पण जर्नीचा पार्ट आहे. पण एक गोष्ट फिक्स आहे, मी थांबणार नाही. उद्या अजून जोरात कमबॅक करणार. आज खूप लोकांना वाटणार की 60 पिझ्झा कमी आहेत, पण रिअल रिझन काय आहे ते सांगतो. पीक टाइमला लाईट गेली आणि लाईट शिवाय कामच होत नाही. त्यामुळे खूप ऑर्डर मिस झाले. थोडा फ्रस्ट्रेशन पण झाला, पण मी गिव्ह अप करणार नाही. हे चॅलेंज कम्प्लीट करणारच. आज 60 पिझ्झा झाले, पण हा नंबर बघून जज करू नका. आज लाईट गेली आणि काम बंद झालं, पण हे एंड नाहीये. उद्या परत डबल एनर्जीने येणार. 30,000 पिझ्झा कम्प्लीट होणारच.